चला तर आपण आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडींचा आढावा घेऊया. आजचा पहिला प्रश्न आहे, WPL म्हणजेच महिला प्रीमियर लीग 2026चा किताब कोणत्या संघाने जिंकला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने 2026चा महिला प्रीमियर लीगचा किताब जिंकलेला आहे. 2026चं हे महिला प्रीमियर लीगचं 4थं संस्करण आहे आणि 2026च्या महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026 दरम्यान पार पडलेला आहे. आणि याचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियम वडोदरा या ठिकाणी पार पडलेला आहे. आणि यामध्ये प्लेयर ऑफ द मॅच म्हणून स्मृती मानधना यांना प्लेयर ऑफ द मॅच दिले गेलेले आहे. आणि ऑरेंज कॅप जो की सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिला जातो तोही स्मृती मानधना यांना दिला गेला आहे. स्मृती मानधना यांनी 377 धावा केलेल्या आहेत. आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या महिला खेळाडूंना पर्पल कॅप हा किताब दिला जातो. तो पर्पल कॅप कोणाकडे आहे तर सोफी डिवाइन गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना हा पर्पल कॅप दिलेले आहे. आणि सोफी डिवाइन यांनी 17 विकेट्स घेतलेले आहेत. आता एक महत्त्वाचे मित्रांनो, WPLच्या इतिहासात म्हणजेच महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात पहिले शतक कोणी झळकावले आहे तर नॅट सायबर ब्रँट या मुंबई इंडियन्सच्या महिला खेळाडूने महिला प्रीमियर लीगच्या इतिहासातील पहिलं शतक झळकावलेलं आहे. आता WPL बाबत काही महत्त्वाची माहिती बघूया. WPL म्हणजे महिला प्रीमियर लीगचं हे 4थं संस्करण होतं आणि याची सुरुवात 2023 मध्ये झाली होती. आणि पहिली महिला प्रीमियर लीग कोण मुंबई इंडियन्स या संघाने जिंकलं होतं आणि याविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा होता. 2023ची महिला प्रीमियर लीग मुंबई इंडियन्सने जिंकलं. 2024ची महिला प्रीमियर लीग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकली होती. 2025ची महिला प्रीमियर लीग मुंबई इंडियन्स या संघाने जिंकली होती. आणि आता 2026ची महिला प्रीमियर लीग रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकली होती. आणि यामध्ये ज्या काही 4 महिला प्रीमियर लीगच्या सीझन झाले त्यामध्ये 2 मुंबई इंडियन्सने जिंकलेले आहेत तर 2 रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघाने जिंकलेले आहे. आणि यामध्ये जे काय आतापर्यंतच्या 4 सीझनमध्ये उपविजेता हा दिल्ली कॅपिटल्स राहिलेला आहे. दिल्ली कॅपिटल्स हा सलग 4 वेळा उपविजेता ठरलेला आहे. आजचा महत्त्वाचा आता दुसरा प्रश्न आहे, जगातील पहिल्या खाजगी स्पेस स्टेशनचं नाव काय असणार आहे तर जगातील पहिल्या खाजगी स्पेस स्टेशनचं नाव हेवन-1 हे आहे. आणि हेवन-1 हे कोणी विकसित करत आहे तर वास्ट स्पेस ही कॅलिफोर्नियन कंपनी जगातील पहिले खाजगी स्पेस स्टेशन हेवन-1 हे विकसित करत आहे. आणि ही लॉन्च कधी होणार आहे तर 2027 साली लॉन्च करण्याचे आयोजित केलेले आहे. आणि हे जे काही 2027 मध्ये लॉन्च होणारं हेवन-1 हे जगातील पहिलं खाजगी स्पेस स्टेशन आहे ते स्पेसएक्स या कंपनीच्या फाल्कन 9 या रॉकेटमधून होणार आहे. आणि हे जगातील पहिलं खाजगी स्पेस स्टेशन असणार आहे. आता ISS म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशनची सुरुवात कधी झाली तर 1998 साली झाली होती. आणि हे 2031 साली निवृत्त होणार आहे. आणि जगातील म्हणजे स्वतःचे स्पेस स्टेशन असणारा जगातील एकमेव देश हा चीन आहे. म्हणजे चीन हा एकमेव देश आहे की ज्याचं स्वतःचं स्पेस स्टेशन आहे. आता काही खाजगी अंतराळ कंपन्यांबाबतच्या अपडेट्स बघूया. विक्रम एस हे भारताचे पहिले खाजगी रॉकेट आहे जे की हैदराबाद येथील स्कायरूट एरोस्पेस या कंपनीचे आहे. रुमी-1 हे भारताचे पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट आहे. कुठलं? भारताचे पहिले रियुजेबल हायब्रिड रॉकेट रुमी-1 आहे. आणि भारताचं पहिलं रियुजेबल हायब्रिड रॉकेट आहे ते 24 ऑगस्ट 2024 रोजी लॉन्च केलेलं होतं. अग्निबाण काय? जगातील पहिले 3D प्रिंटेड स्पेस रॉकेट म्हणजेच अग्निबाण आहे. आणि भारताचे पहिले खाजगी लॉन्च पॅड कुठे आहे तर धनुष हे भारताचे पहिले खाजगी लॉन्च पॅड आहे. आणि 100% 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन काय तर दृष्टी
हे 100% 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन आहे. भारताचा पहिला खाजगी रॉकेट इंजिन कारखाना कुठे स्थापित झालेला आहे? तर चेन्नई या ठिकाणी भारताचा पहिला खाजगी रॉकेट इंजिन कारखाना स्थापित झालेला आहे. आणि भारताच्या पहिल्या 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनचं नाव काय? तर अग्निलेख हे भारताच्या पहिल्या 3D प्रिंटेड रॉकेट इंजिनचं नाव असणार आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. नुकताच प्रकाशित झालेल्या पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 मध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे त्रिपुरा हे प्रथम क्रमांकाचं राज्य असणार आहे. कशात? पंचायत ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 यामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य त्रिपुरा हे आहे. आणि हा निर्देशांक कोण जारी करतं? तर पंचायत राज मंत्रालय हे हा पंचायती ॲडव्हान्समेंट इंडेक्स 2.0 लॉन्च करते. आणि यामध्ये अव्वल राज्य त्रिपुरा आहे. आणि यामध्ये त्रिपुरातील जुगल किशोर नगर ग्राम समिती ही 88.44 स्कोरसह भारतातील 2.5 लाख ग्रामपंचायतीमध्ये अव्वल स्थानावर आहे. आणि हा निकष 9 प्रमुख क्षेत्रावर आधारित आहे. पंचायत राज दिन कधी? 24 एप्रिल हा पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि त्रिपुराने सर्व ग्रामपंचायतीचे 100% डेटा डिजिटलायझेशन केलेले आहे. आता काही निर्देशांक बघूया आपण महत्त्वाचे. भ्रष्टाचार निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक आहे 96. HDI म्हणजेच मानव विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 130. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक आहे 131. शाश्वत विकास निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 99. ग्लोबल हंगर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 102. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 151. ग्लोबल AI व्हायब्रंट इंडेक्स 2024 मध्ये भारताचा क्रमांक 3रा आहे. आणि ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये भारताचा क्रमांक 4था आहे. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. नुकताच कोणत्या राज्यातील सरकारी शाळेत पहिल्या अंतराळ केंद्राचे उद्घाटन करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड राज्यातील सरकारी शाळेत पहिल्या अंतराळ केंद्राचे उद्घाटन झालेलं आहे. आणि याचं उद्घाटन कोण केलेलं आहे? तर मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि हे कुठे? तर राखी नवा रायपूर या ठिकाणी जे सरकारी शाळा आहे त्यामध्ये पहिल्या अंतराळ केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे. आणि कोणत्या प्रकल्पांतर्गत आहे म्हणजे याचं उद्घाटन केलं आहे? तर प्रोजेक्ट अंतराळ संगवारी या प्रकल्पांतर्गत याची स्थापना झालेली आहे. आणि याचा उद्देश काय? तर सरकारी शाळेतील मुलांना सॅटेलाइट आणि स्पेस सायन्सचे प्रॅक्टिकल नॉलेज देणे हा याचा मुख्य उद्देश आहे. आता शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातील लखनौ येथे रहिवासी आहेत. आणि हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाणारे पहिले भारतीय आहेत. यामुळे यांनाच 2026चा अशोक चक्र पुरस्कार देखील मिळालेला आहे. आता काही अंतराळ बाबत महत्त्वाच्या घडामोडी बघूया. विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र कुठे आहे? तर तिरुवनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे. सतीश धवन स्पेस स्टेशन श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आणि हे सतीश धवन स्पेस स्टेशन आहे श्रीहरिकोटा येथील ते पुलिकत सरोवराच्या काठावर वसलेलं आहे. इस्रोचे दुसरे अंतराळ केंद्र कुठे स्थापन होणार आहे? तर तामिळनाडूतील थुथुकुडी म्हणजेच तुतीकोरीन जिल्ह्यातील कुलशेखर पट्टिनम येथे इस्रोचे दुसरे अंतराळ केंद्र स्थापन होणार आहे. भारताचे अंतराळ स्पेस स्टेशन बनवण्याचं लक्ष्य कधीपर्यंत आहे? तर 2035 पर्यंत भारत स्वतःचं अंतराळ स्पेस स्टेशन बनवणार आहे. आणि भारतीय अंतराळ विमानात चंद्रावर उतरवण्याचं भारताचे ध्येय कधीपर्यंत आहे? तर 2040 पर्यंत.
भारत आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर उतरवणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. नुकताच 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणण्याची घोषणा करणारा नवीन युरोपियन देश कोणता बनलेला आहे? तर स्पेन या देशाने नुकताच 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी आणण्याची घोषणा केलेली आहे. स्पेन आता याचं कारण काय? तर सायबर बुलिंग आणि मानसिक आरोग्य याचं रक्षण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे स्पेन देशाकडून. आणि याच्यापूर्वी काय, तर ऑस्ट्रेलिया या देशाने देखील 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली होती. आणि फ्रान्स या देशाने 15 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातलेली होती. स्पेनची राजधानी आहे माद्रिद आणि स्पेनचं चलन आहे युरो. नुकताच DRDOने सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट टेक्नॉलॉजीचे यशस्वी प्रक्षेपण